हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मक चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी तातडीचा दैवी संदेश काय आहे. तुमच्या राशीचा तुमची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात, दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश तातडीचा घेऊन आली आहे. तर आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे लक्ष द्या. माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनेलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी एक्सचेंज करा, म्हणजे तुमची ऊर्जा एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा, एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय तुम्ही ही रीडिंग बघणार ते व्यर्थ आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग जाणून घेऊया. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही टॅरो रीडिंगमध्ये विश्वास असेल तरच तुम्ही इथे थांबा, नाहीतर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. जबरदस्ती बघायची काही गरज नाही. ज्याला विश्वास असेल तोच इथं थांबेल. नमस्कार मीन राशीच्या मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदानसारखा असणार आहे, कारण आज आपण थेट ब्रह्मांड आणि दैवी शक्तींचा तुमच्यासाठी काय संदेश आहे हे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सध्या आयुष्यात दिशाहीन वाटत असेल किंवा मनात अनेक प्रश्न असतील तर आज अंतर्ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत अचूक उत्तरे मिळणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील प्रत्येक शब्द थेट तुमच्या परिस्थितीशी जोडलेला आहे. पहिला दैवीय संकेत काय येतोय? आशेचा नवा किरण आणि मानसिक शांतता. मीन राशीच्या लोकांसाठी दैवी शक्तीचा पहिला आणि सर्वात सुंदर संकेत हा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या आशेबद्दल आहे. गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात तुम्ही मानसिक पातळीवर खूप थकलेले असाल, पण आता ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आयुष्यात एक नवी पहाट उजाडणार आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्याचा काळ जवळ आला आहे. तुमच्यामध्ये एक आध्यात्मिक जागृती होत आहे. जर तुम्ही कोणत्याही जुन्या आजारातून किंवा मानसिक त्रासातून जात असाल तर आता त्यातून तुम्हाला पूर्णपणे आराम मिळेल. स्वतःवर आणि दैवी शक्तीवरचा विश्वास अधिक दृढ करा, कारण तुमच्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाशाचा एक चमचमणारा तारा उगवला आहे, जो तुम्हाला योग्य रस्ता दाखवणार आहे. दुसरा दैवी संकेत काय सांगतोय? तुम्हाला सावधगिरी आणि ऊर्जेचा योग्य वापर. म्हणजेच दैवी शक्ती तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांबाबत थोडे सावध राहण्याचा इशारा देते. सध्याच्या काळात तुमच्या पाठीमागे काहीतरी अशा गोष्टी घडू शकतात ज्या तुमच्या फायद्याच्या नाहीत. कोणीतरी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा किंवा तुमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला सल्ला दिला जात आहे की तुमच्या भविष्यातील योजना किंवा गोपनीयते सध्या तरी कोणाला सांगू नका. जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमच्या आयुष्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुम्हाला फसवत आहे, तर आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. हा काळ कोणत्या वादात पडण्याचा नाही, तर हुशारीने आणि शांतपणे स्वतःचा रस्ता बदलून पुढे जाण्याचा आहे. तिसरा दैवीय संकेत तुमच्यासाठी येतोय. भावनिक सुरुवात आणि आनंदाची बातमी. शेवटचा आणि अत्यंत गोड संदेश आलाय. तुमच्या भावनिक आयुष्यामध्ये आणि नवीन संधीबद्दल आहे. दैवी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रेमाची आणि आनंदाची एक नवी लहर घेऊन येते. तुम्हाला अचानक एखादा भावनिक संदेश, आनंदाची बातमी किंवा नवी संधी मिळू शकते, ज्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. जर तुम्ही कला, लेखन किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात असाल तर तुमच्या कल्पनांना खूप वाव मिळेल. तुमच्या मनात नवीन विचार आणि नवीन भावना जन्माला येतील. एखादी लहान वाटणारी व्यक्ती किंवा प्रसंग तुमच्या चेहऱ्यावर मोठे हसू आणेल. तुमच्या मनातील संवेदनशीलता वाढणार आहे, जी तुम्हाला लोकांच्या जवळ घेऊन जाईल. मीन राशीच्या लोकांनो, दैवी शक्तीचा संदेश अगदी स्पष्ट आहे. तुमच्या आयुष्यात एका बाजूला आशेचा मोठा किरण आणि आनंदाची नवी बातमी येत आहे.
तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला लोकांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता थोडे हुशारीने वागण्याची गरज आहे. तुमची अंतःप्रेरणा इंट्युशन सध्या खूप मजबूत आहे, त्याचा वापर करा. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगबद्दल कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या हे खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया नवीन रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.